सूर्यवंशी यांनी म्हटलंय की लाडकी बहीण योजना राजकीय फायद्यासाठी आम्ही आणली. नाही, असं काही चुकीचं आहे. कोणी काय बोललं मला माहिती नाही. काही राजकीय फायद्याची नाही आहे. मी आधीही सांगितलं, काही नावं कमी झाल्या याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहेत. काही नावं जरी अपात्र झाले असतील त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल सरकारला. जर काही चूक झालं असेल तर ते दुरुस्त करता येईल. पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे ते आमचं ब्लडही नाही आहे. एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतं, त्यामुळे करू. पोलीस दलामध्ये ज्या काही बदल्या होत आहेत त्यामध्ये कुठेतरी महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होतो असा आरोप IPS अधिकारी वैशाली एखाद्याची बदली त्यांच्या मनाने झाली नाही पण असे आरोप लागतात. त्यामुळे त्याचा विचार काय त्यांचा आरोप लावलाय बघितला असेल, पण बदली आपल्या मनात झाली नाही तर असे विचार येतात माणसाच्या मनात. नागपूरमध्ये काँग्रेसला इंटरनॅशनल उमेदवार दिलेला आहे. मुझे नहीं मालूम. काँग्रेसला नागपूरमध्ये इंटरनॅशनल उमेदवार दिलेला, तो भाजपचे 100 मतं फोडतील असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला. 300 मतं फोडतील म्हणजे विकास निवडणुकीच्या निकालात दिसेल. थँक्यू. तर आपण पाहतो या ठिकाणी बावनकुळे माध्यमांसोबत संवाद साधत होते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज चर्चा होणार असल्याचं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे. सत्तारांनी माध्यमांसमोर बोलत असताना विचार करायला हवा होता असंही बावनकुळेंनी म्हटलंय.